चुकीचं आहे. हो 100%. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह राज्यातील बिनविरोध महापालिका निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले. विरोधी उमेदवारांवर दबाव आणून, विरोधी उमेदवारांना आमिष दाखवून किंवा त्यांना जबरदस्तीनं नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं का, याची या चौकशी दरम्यान तपासणी करण्यात येईल. मुंबईतल्या कुलाबा येथील 3 प्रभागांमध्ये काँग्रेस, जनता दल आणि आपच्या उमेदवारांनी दबावाखाली त्यांचे उमेदवारी अर्ज न स्वीकारल्याचा आरोप केला. या प्रकरणाची ही चौकशी होणार आहे. राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबर ही अंतिम तारीख होती, तर 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीत भाजप यांचे 14 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले, कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. ठाणे महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेच्या 7 तर पनवेल महापालिकेत भाजपच्या 7 उमेदवारांनी बिनविरोध ते निवडून आलेत. राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये मिळून 65 उमेदवार बिनविरोध निवडून आले. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसह राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणात मनसेनं तीव्र भूमिका घेतली. या बिनविरोध निवडून आलेल्या